आता स्पेस एलिमेंट मध्ये जर आपण किचन गेलं तर त्याचे परिणाम आपल्याला काय काय होतात त्याबद्दल मी थोडं सांगतो. जर WSW हा स्पेस एलिमेंटचा पहिला भाग येतो, त्याचं काम आहे एज्युकेशन आणि सेव्हिंग. तर त्या भागामध्ये किचन गेलं तर आपल्याला मुलांच्या शिक्षणात प्रॉब्लेम येतो, पैसे शिल्लक राहत नाहीत आणि कर्ज वाढतं आणि ते कर्ज भागवायसाठी आपल्याला दुसऱ्या लोकांचे पैसे उचलावे लागतात. म्हणजे लोकांचे पुन्हा पुन्हा पैसे उचलून आपल्याला ते कर्ज भागवावं लागतं, तरी सुद्धा ते कर्ज वाढत जातं. त्यानंतरचा भाग येतो पश्चिम दिशा, त्याला वेस्ट डायरेक्शन म्हणतात. वेस्ट डायरेक्शन काम आहे गेन अँड प्रॉफिट. जर त्या भागामध्ये किचन गेलं तर मनाप्रमाणे पैसे मिळत नाहीत आणि आपण कितीही मेहनत केली तर त्या मेहनतीप्रमाणे आपल्याला पैसे मिळत नाहीत. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग येतो त्याला WNW एरिया म्हणतात, डिप्रेशन एरिया. डिप्रेशन एरियामध्ये जर किचन ओटा असेल तर त्या भागामध्ये कुटुंब प्रमुख डिप्रेशन मध्ये जातो किंवा त्यांना व्यसन लागण्याची शक्यता राहते किंवा त्यांचं नेचर बदलण्याची शक्यता राहते किंवा घरातल्या महिलांना थायरॉइडची लक्षणे येतात. त्यानंतर पुढचा स्पेस एलिमेंटचा भाग येतो नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य कोपरा सपोर्ट एरिया. तर त्या भागामध्ये जर आपलं किचन गेलं तर वायव्य कोपऱ्याच्या किचनचे परिणाम तुम्हाला सपोर्ट मिळणार नाही, बँकिंग सपोर्ट मिळणार नाही, फायनान्शियल सपोर्ट मिळणार नाही किंवा इतर कुठलेही सपोर्ट आपल्याला मिळणार नाहीत. पैसे मिळतील पण आपल्याला मदत कुणाची मिळणार नाही. काही वेळा कोर्ट कचेरी होण्याची सुद्धा शक्यता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त येते.